राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू असताना काल महाराष्ट्रातील प्रचार तोफा देखील थंडावल्या। त्यातच महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला। या हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झाले। दरम्यान या विधानसभा निवडणुकीच्या काळात अशा घटनेची ही पहिली वेळ नाहीये। या संदर्भातला लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट पाहूया। विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणाला हिंसक वळण आल्याचं पाहायला मिळालं। विरोधी आणि अपक्ष नेत्यांवरील हल्ल्याचं वृत्त समोर येत असतानाच राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुखांवर अज्ञातांनी दगडफेक केली। या हल्ल्यात देशमुखांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्यानं त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं। नेमके काय झालं? काटोल मतदारसंघातील नरखेड येथे उमेदवार सलील देशमुखांची शेवटची प्रचार सभा आटोपून अनिल देशमुख परतत असताना त्यांच्या वाहनावर जोरदार दगडफेक। अनिल देशमुखांना फुटलेली काच लागल्याने ते गंभीर जखमी। या संदर्भात काटोल पोलिसात तक्रार दाखल। अनिल देशमुख यांच्यावरील हल्ल्यानंतर सत्ताधाऱ्यांवर विरोधकांनी सडकून टीका केली। देवेंद्र फडणवीस से पूछो कि तुम्हारे जिले में हल्ले क्यों हो रहे हैं, तुम्हारे क्यों इतने लगे हुआ, तुम्हारे क्यों अमित शाह के दौरे रद्द हो रहे हैं, तुम्हारे यहाँ पे क्यों हो रहा है, सब जो भी हल्ले हो रहा है, जो भी क्राइम हो रहा है, सब नागपुर में देवेंद्र फडणवीस के नाक के नीचे हो रहा है और ये देवेंद्र फडणवीस खुद करा रहा है, ऐसा मेरा वहाँ पे आरोप है। ही घटना निंदनीय आहे। महाराष्ट्राच्या माजी गृहमंत्र्यावर अशा प्रकारचा हल्ला होणं हा भ्याड हल्ला आहे। या हल्लेखोरांना पोलिसांनी लवकरात लवकर ताब्यात घ्यावं। नरेंद्र मोदींकडून आम्हाला स्टंट शिकण्याची गरज नाही। हे स्टंटगिरी जे आहे बरं का, ही तुमचे प्रधानमंत्री किंवा तुमचे नेते कायम करत असतात, आम्हाला गरज नाही। देशमुखांचं डोकं किती फुटलंय बघा, डोक्यावर कशा पद्धतीनं हल्ला झालाय पहा, कशाला स्टंटची गरज। अनिल देशमुखांवर जीवघेणा हल्ला होण्याच्या घटनेने नागपूर जिल्हा हादरून गेलाय। या हल्ल्यामागे नेमकं कोण, हल्ला झाला की घडून आणला, असे अनेक प्रश्न या घटनेनंतर उपस्थित केले जात आहेत। दरम्यान या विधानसभा निवडणुकीच्या काळात अशी घटनेची ही पहिली वेळ नाही। या निवडणुकीदरम्यान उमेदवारांवर झालेले हल्ले, करवीरचे जनसुराज्याचे उमेदवार संताजी घोरपडेंवर जीवघेणा हल्ला, कळमनुरीचे वंचितचे उमेदवार डॉक्टर दिलीप मस्केंवर प्राणघातक हल्ला, कल्याण पूर्व मतदारसंघाचे उमेदवार धनंजय बोंडार यांच्या कार्यकर्त्यांच्या गाडीवर दगडफेक, अमरावतीतील भाजप आमदार प्रताप अडसड यांच्या बहिणीवर हल्ला, गंगापूर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणेंवर प्राणघातक हल्ला। या विधानसभा निवडणुकीत थेट उमेदवारांवर झालेल्या या हल्ल्यामुळे राज्यातील उमेदवारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असेल तर सर्वसामान्यांचं काय, असा सवाल आता सामान्य जनता विचारू लागली। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।